ओके, लास्ट प्रॅक्टिकलला आपण लाईन प्लान कसा काढायचा ते बघितला. आता लाईन प्लान विथ थिकनेस. ओके, तर लाईन प्लान विथ थिकनेस बघूयात. ओके, फर्स्ट आपण काय करतो, युनिट सेटअप करतो. ओके, ड्रॉइंग ओपन केल्यानंतर फर्स्ट युनिट सेटअप करतो. युनिट सेटअप साठी कोणती कमांड आहे, यू एन एंटर. ओके, युनिट सेटअप साठी यू एन एंटर. आपण कोणत्या कोणते टाइप चूज करतोय, इंजिनिअरिंग टाइप चूज करतोय आणि प्रिसिजन किती करतोय, 0 फीट 0 इंच. ओके, अँड द युनिट इज इंचेस. ओके म्हणलं. ओके, ओके म्हणल्यानंतर युनिट सेट झाले. ओके म्हणल्यानंतर युनिट सेटअप झालं. ओके, नंतर डायमेन्शन स्टाईल. ओके, डी एंटर. डायमेन्शन स्टाईल मध्ये गेल्यानंतर ही अशी विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये स्टँडर्ड मध्ये मॉडिफाय, त्याच्यामध्ये प्रायमरी युनिट्स. आता जे आपण अगोदर सिलेक्ट केलते, ओके, तेच काय करायचे आपल्याला सिलेक्ट करायचे. अगोदर कोणते इंजिनिअरिंग सिलेक्ट केलते आणि प्रिसिजन 0 फीट 0 इंच आणि प्रायमरी युनिट कुठे गेलं. ओके, ते सेट होते आपोआप. ओके म्हणलं, सेट करंट आणि क्लोज. सेट करंट म्हणल्याशिवाय क्लोज नाही करायचं. ओके, सेट करंट म्हणलं आणि क्लोज. तर आता लाईन कमांड घेऊयात आपण. लाईन कमांड घेतल्यानंतर पहिल्यांदा ऑर्थो मोड ऑन करूयात. आपली लाईन स्ट्रेट येण्यासाठी ऑर्थो मोड ऑन करूयात. ओके, ऑर्थो मोड ऑन केला किंवा डायरेक्ट काय करू शकतो आपण, रेक्टँगल घेऊ शकतो. ओके, समजा फर्स्ट पॉइंट मी स्पेसिफाय केला, तर माझी एक फर्स्ट रूम मी 12 फीट बाय, आता 12 फीट दिलं, नंतर तिथं काय करायचंय, दुसऱ्या डायमेन्शनला जाण्यासाठी कॉमा द्यायचंय. फर्स्ट डायमेन्शन आपली काय झाली, फिक्स झाली. ओके, आता सेकंड डायमेन्शन आपल्याला फिक्स करायचे. 12 फीट बाय 12 फीटची मी रूम देते किंवा 12 फीट बाय 10 फीटची रूम काढतोय आपण. ओके, फीट एंटर म्हणलं. ओके, तर हा काय झाला माझा 12 फीट बाय 10 फीटचा रूम तयार झाली. ओके, आता हे आपण मूव्ह करूयात. फर्स्ट सिलेक्ट करायचं, ते सिलेक्ट केल्यानंतर मूव्ह म्हणायचं. ऑर्थो मोड ऑफ करते, मला हवे तिथं मूव्ह करते मी. ओके, नंतर ह्याच्यामध्येच सेकंड रूम, परत एकदा रेक्टँगल कमांड घेतली. ओके, आपण अगोदर लाईन कमांडनं कसं काढायचं ते शिकलोय, नंतर रेक्टँगल कमांडने कसं काढायचं ते शिकलोय. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑफसेट द्यायचा असेल, ओके, म्हणजे वॉल थिकनेस द्यायची असेल, तर काय करणार, फक्त ऑफसेट कमांड घ्यायची. ऑफसेट साठी कोणती कमांड आहे, ओ एंटर. ओके, ओ एंटर. आणि ऑफसेट किती इंचाचा असतो, 9 इंचाचा असतो. ओके, 9 इंच एंटर. आता इंच प्रेस करण्यासाठी काही दाबायची गरज नाहीये. ज्यावेळेस आपल्याला फीट द्यायचं असतं त्यावेळेस कॉमा प्रेस करावा लागतो. ज्यावेळेस इंच द्यायचंय त्यावेळेस सिम्पली काय करायचं, आपल्याला नंबर एंटर करायचा आणि एंटर करायचं. ओके, 9 इंचाचा ऑफसेट तयार झाला. ओके, ही एक रूम माझी तयार झाली. नेक्स्ट, आता ह्याच्या बरोबरच मला दुसरी रूम काढायची. रेक्टँगल कमांड घेतली मी परत एकदा, फर्स्ट कॉर्नर स्पेसिफाय केला.
ओके. सेकंड रूम आपण सेकंड हॉल काढूयात आपण 14 फीट. ओके, 14 फीट कॉमा सेकंड डायमेन्शन आपल्याला घ्यायचे. आता हे इकडं का आले फर्स्ट डायमेन्शन, तर आपण 14 पॉझिटिव्ह दिले. ओके. नंतर आता इथं आपल्याला सेकंड साइडला पाहिजे. ओके, तर काय करणार मी 10 फीट एंटर. ते वरच्या क्वाड्रंट मध्ये गेले. ओके, तर कंट्रोल झेड करते मी परत एकदा. -14 एंटर करावं लागेल आपल्याला. -14 कॉमा -14. बघू आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालेल. सेट एंटर. एंटर. ओके, 14 फीट कॉमा सेकंड डायमेन्शन मला किती द्यायचंय 14 बाय 12 फुटाचा माझा हॉल आहे. ओके, 14 बाय किंवा 14 बाय 10 फुटाचा म्हणलं तरी चालतं. ओके, -10 एंटर. 10 फीट द्यायचं होतं, 10 इंचच झालं. 14 फीट कॉमा -10 फीट एंटर. ओके, 14 फीट बाय 10 फीटचा माझा काय झाला, हा हॉल झाला. ही एक रूम झाली, हा एक हॉल झाला. ओके, मला याच्यामध्ये आता काय करायचं, ऑफसेट द्यायचं. काय करणार ऑफसेट साठी, ओ एंटर आणि 9 इंचाचा ऑफसेट देणार. डिलीट केलं मी हे ड्रॉइंग. आपण लाईन प्लॅन न काढूयात पहिल्या, सॉरी लाईन कमांड घेऊन काढूयात ड्रॉइंग. ओके, 12 फीट बाय 12 फीटची मी पहिल्यांदा एक रूम काढते. त्याच्यानंतर 14 नाही 10 फूट एंटर आणि असं 14 फूट एंटर, असं परत 10 फूट एंटर. आता मला लाईन कमांड परत एकदा रिपीट करायची, तर मी काय करणार, स्पेस बार दाबणार किंवा एंटर बटन प्रेस करणार. ओके, ही रूम झाली, हा हॉल झाला. आता इथं मला WC बाथ काढायचंय. ओके, आता पहिल्यांदा 4 फीट
एंटर आणि 4 फीट एंटर. 4 फीट बाय 4 फीटचा काय काढलं मी, WC झालं. ओके. नंतर ह्याच्या शेजारीच काय करायचंय, बाथ ड्रॉ करायचे. 4 फीट एंटर आणि असं 7 फीट एंटर. कमांड आपण एक्सटेंड कमांड यूज करूयात ही लाईन एक्सटेंड करण्यासाठी. EX डबल एंटर. एक्स्ट्रा लाईन ट्रिम केली. ओके. ही रूम झाली, हा हॉल झाला. आता इथं एक रूम काढायची मला. 2 BHK चा प्लॅन आपण ड्रॉ करतोय. इथे एक रूम काढायचे. ट्वेल्व फीट एंटर. नंतर इथं 10 फीटची रूम घेतोय आपण, सेकंड रूम. एंटर. ओके. ही झाली आपण ही आपली सेकंड रूम ड्रॉ करून झाली. ओके. आता मला इथं किचन ड्रॉ करायचं. ओके. तुम्हाला काय करायचं, किचन ड्रॉ करायचं. पहिल्यांदा काय करते मी, ही लाईन पुढे अशी एक्सटेंड करून घेते. नंतर ही लाईन इथपर्यंत एक्सटेंड करते. EX डबल एंटर. तर आता मला इथं जिण्यासाठी किंवा काय म्हणतो आपण स्टेअर केस साठी इथं काय करायचंय, जागा सोडायची. तर किती सोडतो आपण इथं, 6 फूट सोडतो. ओके. 6 फीट सोडते मी इथं, किंवा 7 फूट सुद्धा सोडू शकतो. मग ह्याचा डायरेक्ट ऑफसेट काय करणार मी, इकडं टाकणार. ऑफसेट एंटर. 7 फीट एंटर. ऑफसेट एंटर. 7 फीट एंटर. ओके. आणि इथून मला किचन किती हवंय, ऑफसेट एंटर. 10 फूट एंटर. लाईन्स एक्सटेंड करून घेऊयात आपण, एक्सटेंड कमांड यूज करून. एक्स्ट्रा लाईन खोडूयात, TR डबल एंटर करून, ट्रिम कमांड यूज करून. ट्रिम कमांड यूज करून एक्स्ट्रा लाईन खोडल्या. आता मी इथं काय करते, पोर्च ड्रॉ करते. पहिल्यांदा आपण हे किचनचं आपण
ड्रॉ करूयात line. इथं आपण पोर्च ड्रॉ करूयात. 8 फूट पाहिजे मला बाहेर. 8 फूट एंटर. आणि असा किती 14 फूट आहे. ओके, 8 फूट बाय 14 फूटचा काय झाला, पोर्च ड्रॉ झाला. आता इथं मला काय करायचे, पूजा रूम क्रिएट करायची. ओके, पूजा रूम म्हणजे देवघर काढायचं. तर देवघर किती माझं 5 फूट बाय 8 फूटचं मी काढू शकते. तुम्हाला हवे ते तुम्ही डायमेन्शन देऊ शकता देवघरासाठी. समजा मी 4 फूट एंटर. ओके, 4 फूट बाय 5 फूटचं काय केली, पूजा रूम क्रिएट केली. तर आता इथं मी काय केले, पूजा रूम क्रिएट केले. मग हा पार्ट काय करायचा आहे, हा पार्ट किचन मध्ये नाही येऊ शकत. ओके, तर मी काय करणार आहे, हा पार्ट पूर्ण काय करणार आहे, हॉल मध्ये घेणार आहे. तर मला काय करायला पाहिजे, ही लाईन आणि ही लाईन जोडून घ्यायला पाहिजे. ओके, त्यासाठी काय कमांड यूज करणार, मी फिलेट कमांड यूज करणार. फिलेट साठी F एंटर. आणि नंतर ज्या लाईन्स आपल्याला जॉईन करायच्यात त्या लाईन फक्त काय करणार, आपण सिलेक्ट करणार. ओके, आता जो एक्स्ट्रा पार्ट आहे, काय केलं मी, कंट्रोल झेड करते अजून एकदा, फिलेट कमांड यूज करणार. ओके, F एंटर. F एंटर केल्यानंतर ज्या लाईनचा कॉर्नर आपल्याला फॉर्म करायचं, ओके, त्या 2 लाईन आपल्याला काय करायचे, सिलेक्ट करायचे. ओके, सिलेक्ट केल्यानंतर बरोबर कॉर्नर फॉर्म होते. आणि ह्या ज्या एक्स्ट्रा लाईन आहेत त्या आपल्याला काय करायचं, ट्रिम करून घ्यायचे. त्यासाठी काय करणार, TR डबल एंटर. ओके, TR डबल एंटर. ओके, झालं. ही झाली माझी पूजा रूम. हा हॉल, पोर्च, किचन, स्टेअरकेस साठी आपण जागा सोडली. इथं काय आहे, इथं फर्स्ट रूम आहे. ओके, 2 BHK चा आपण प्लॅन काढलाय. इथं सेकंड रूम, तर WC बाथ. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण अजून काय करू शकतो, तर हा लाईन प्लॅन झाला. ओके, सिम्पली हा काय झाला, लाईन प्लॅन काढून झाला. आता ह्याला आपल्याला काय करायचे, थिकनेस द्यायचे. ओके, ह्याला काय करायचे, थिकनेस द्यायचे.
तर मी हा कॉपी करून घेते प्लान. पहिल्यांदा कॉपी करण्यासाठी काय करायचं, कॉपी कमांड. ओके, इथं आहे कॉपी कमांड. ओके, कॉपी कमांड वरती प्रेस करायचं, नंतर सिलेक्ट करायचं ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर शिफ्ट आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर आपल्याला ज्या कॉर्नर पासून कॉपी करायचं, ओके, समजा ह्या कॉर्नर पासून करायचं किंवा ह्या कॉर्नर, ज्या कॉर्नर पासून आपल्याला कॉपी करायचं तो कॉर्नर काय करायचा, सिलेक्ट करायचा. ओके, सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण कॉपी करू शकतो. ओके, जिथं पाहिजे तिथं आपण काय करू शकतो, कॉपी करू शकतो. आता हे एकतर हॉरिझॉन्टली नाहीतर व्हर्टिकली मूव्ह होते, कारण आपला काय ऑर्थो मोड चालू आहे. ओके, हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली फक्त मूव्ह होते कारण ऑर्थो मोड ऑन आहे. जर मी ऑर्थो मोड ऑफ केला तर आपल्याला पाहिजे तिथं आपण ड्रॉइंग कॉपी करू शकतो. ओके, अशा पद्धतीनं फक्त आपल्याला क्लिक करायचंय, एक पॉइंट सिलेक्ट करून, बेस पॉइंट सिलेक्ट करून काय करायचं, आपल्याला फक्त जिथं हवं तिथं कॉपी करायचं. ओके, एंटर केलं, एस्केप केलं, कमांड मधून मी बाहेर पडले. ओके, एवढं प्लॅन मी कॉपी केलेत, पण एवढ्या प्लॅनची काही गरज नाही. ओके, परत एकदा मी हे सिलेक्ट करून डिलीट करते. सिलेक्ट करून डिलीट केलं. ओके, आता ह्याला काय करायचंय, मला वॉल थिकनेस द्यायची. ओके, वॉल थिकनेस आपण इंटरनली देतो. तर मला वॉल थिकनेस द्यायचे, तर वॉल थिकनेस सिम्पली आपण काय करतो, ऑफसेट कमांडचा यूज करून वॉल थिकनेस देतो. ओके, ऑफसेट एंटर. ऑफसेट आता इंटरनल वॉल 9 इंचाचा असतात आणि WC बादच्या वॉल किती असतात, तर 4 इंचाच्या असतात. ओके, एक्सटर्नल वॉल 9 इंचाचा असतात आणि इंटरनल वॉल किती असतात, तर 4 इंचाच्या असतात. तर मी सगळीकडे पहिल्यांदा ऑफसेट टाकून घेते. आता इथं तुम्ही इकडे पण टाकू शकता, इकडे पण टाकू शकता, पण आपण काय करणार आहे, फक्त वॉल इंटरनल ऑफसेट देणार आहे. ओके, पोर्च मध्ये ऑफसेट येईल का, कारण पोर्च मध्ये इथं फक्त हा वरचा स्लॅब असतो, त्यामुळं इथं वॉल थिकनेस नसते आणि वॉलच नसते तिथं. ओके, ते सगळीकडे ऑफसेट येऊन झाला. 9 इंचाच्या मी काय केलं, तर इंटरनल एक्सटर्नल ऑफसेट किती दिला, 9 इंचाचा दिला. आणि आता इंटरनल मला WC बाद साठी द्यायचा आहे, तर ऑफसेट एंटर 4 इंच एंटर, 4 इंचाचा देतो आपण. ओके, तर वॉल थिकनेस द्यायचं खूप सोपं आहे, फक्त एकाच कमांडचं यूज करायचंय. ऑफसेट कमांड यूज केलं की आपल्याला वॉल थिकनेस देता येते. ओके, आता ज्या लाईन्स इथं एक्स्ट्रा झालेत, एक्स्ट्रा म्हणजे इथं हे आपण खोडू शकतो. त्यासाठी TR डबल एंटर ट्रिम कमांडचा यूज करतो आपण. ओके, इथे एक ऑफसेट द्यायचा राहिला आपला,
ओके, ऑफसेट एंटर. ट्रिम कमांडचा यूज करते मी लाईन्स ट्रिम करण्यासाठी. एक लाईन जॉईन करायची. फिलेट एंटर. तर इथं पूजा रूमला बाहेरचा ऑफसेट ह्या दोन भिंतींचा ऑफसेट किती पाहिजे? 9 इंचाचा पाहिजे. पण हा ऑफसेट आपण किती? 4 इंचाचा पण देऊ शकतो अकॉर्डिंग टू द एरिया रिक्वायर्ड. ओके, तर हा प्लान विथ वॉल थिकनेस. ओके, वॉल थिकनेस देऊन आपण हा प्लान ड्रॉ केलेला आहे. पहिल्यांदा काय केलं? लाईन प्लान ड्रॉ केला. सिम्पली लाईन कमांडचा यूज होतो इथं. लाईन कमांड, एक्सटेंड कमांड, फिलेट कमांड, या सगळ्या सिंपल कमांडचा यूज करून आपण काय केलं तर लाईन प्लान ड्रॉ केलाय. आणि नंतर ऑफसेट कमांडचा यूज करून आपण काय केले? त्याला वॉल थिकनेस दिली. ओके, ऑफसेट कमांडचा यूज करून काय केलंय तर वॉल थिकनेस दिली. आता ह्याच्यामध्येच मला काय करायचे? डोअर्स, विंडोज काढायचे. ओके, तर मी हा प्लान काय करते? कॉपी करून घेते. एस्केप बटन दाबलं, कमांड मधून मी बाहेर पडले, कॉपी कमांड मधून. तर मला आता काय करायचे? ह्याला डोअर्स, विंडोज द्यायचे. इथं आपण स्टेअर केस पण दाखवू शकतो. ओके, सिम्पली काय करायचं? ऑफसेट एंटर. पहिल्यांदा आपण इथून 3 फूट सोडतो. 3 फूट एंटर. 3 फूट लँडिंग साठी सोडतो. आणि नंतर 10 इंचाच्या किती असतात आपल्या पायऱ्या असतात. ओके, ट्रेड कितीचा असतो? 10 इंचाचा असतो. ट्रेड म्हणजे जिथं आपण पायरीवरती पाय ठेवतो त्याला काय म्हणायचं तर ट्रेड म्हणायचं. ओके, आता मी 10 इंचाचे 9 ऑफसेट टाकते, म्हणजे आपण 10 पायऱ्या एका ह्याच्यात बसवतो. 10 इंच एंटर. एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, सेट एंटर. आता मी इकडून 3 फूट टाकते आणि इकडून 3 फूट टाकते ऑफसेट. ओके, वरती जाताना आणि परत वरती स्लॅब कडे चढताना. सेट 3 फूट एंटर. एक्स्ट्रा पार्ट खोडून टाकते मी आतला. तरी काय केलं आपण? स्टेअर केस पण याच्यामध्ये
ड्रॉ केली. ओके. तर आता इथं मला काय करायचंय, डोअर्स आणि विंडोज दाखवायचे. तर सिम्पली पहिल्यांदा मी काय करू शकते, डायरेक्टली इथं डोअर्स आणि विंडोज काढू शकते, किंवा अगोदर डोअर आणि विंडो काढून घेऊन नंतर प्लेस करू शकते. तर पहिल्यांदा मी काढून घेते. बघा, नऊ इंच, 9, 5 फुटाच्या खिडक्या काढू आपण. 5 फूट एंटर. आणि ह्याच्यामध्ये काय करायचंय, ऑफसेट दाखवायचे, लाईन्स दाखवायचे. ऑफसेट एंटर. 3 एंटर. पहिल्यांदा आपण ह्याला एक्सट्रूड करून घेऊयात. एंटर. एक्सट्रूड करण्यासाठी काय केलं मी, एक्स एंटर केलं, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि एक्स एंटर केलं. ओके. ही एक माझी विंडो ड्रॉ झाली. आता मी डायरेक्ट सिलेक्ट करून काय करते, कॉपी करते, आणि जिथं जिथं अशा आडव्या आहेत खिडक्या, ओके, तिथं मी काय करते, याला प्लेस करते. इथं मिड पॉइंट दाखवायला हवा. कोण आहे? एक कॉर्नर मी सिलेक्ट केला, ऑर्थो मोड ऑफ केला, इथे एक विंडो प्लेस केली, Ctrl+Z. जिथं जिथं आडव्या आहेत खिडक्या, तिथं काय करते मी, या विंडोज प्लेस करते. ओके. 2 रूमच्या 2, किचनची 1, हॉलची 1. आता आपल्याला इथे एक टाकायचे, इथे एक टाकायचे, इथं आणि इथं. ओके. तर हीच काय करणार आहे मी, रोटेट करणार आहे. काय करणार आहे, रोटेट. आता एक पॉइंट, बेस पॉइंट पकडून काय करायचं, मला ह्याला रोटेट करायचं.
ओके, रोटेट केल्यानंतर सिलेक्ट केलं, परत एकदा कॉपी, ऑर्थो मोड ऑफ केला, स्टेअर्सची पण आपण इथं टाकूयात. ओके, विंडोज दाखवून झाल्या आपल्या. आता इथे सिम्पली छोट्याशाच विंडो आहेत, आता आपण डायरेक्टली ड्रॉ पण करू शकतो. ऑफसेट एंटर, 2 feet, ऑफसेट एंटर, 2 feet, 2.5 फुटाच्या खिडक्या आहेत इथं. ओके, 2.5 फुटाची एक काय करते विंडो मी इथं ड्रॉ करते. सेम इथं सुद्धा ओके, सगळीकडे विंडोज ड्रॉ करून झाले. आता डोअर काढायचे. ओके, डोअर साठी काय करतो, जिथं डोअर आहे तिथं फक्त एक सिंगल लाईन आपण दाखवतो. ओके, किंवा कर्वड लाईन सुद्धा आपण तिथं दाखवू शकतो. फर्स्ट आपण सिंपल बघूयात सिंगल लाईन कशी दाखवायची. आता इथून 3 फुटाचा माझा दरवाजा किंवा 1 मीटरचा दरवाजा असं समजा. पहिल्यांदा मी लाईन जॉईन करून घेते. मी एक्स डबल एंटर, लाईन जॉईन करून घेतली. ओके, आता इथून 3 फुटाचा दरवाजा आहे माझा. किंवा डायरेक्टली आपण ओपन पण दाखवू शकतो. ओके, 3 फूट एंटर, आणि हा पार्ट काय करायचा पूर्ण ट्रिम करून दाखवायचा, ट्रिम करून टाकायचं. म्हणजे ओके, फक्त सिंगल लाईन दाखवू शकता किंवा काय करू शकता, डायरेक्टली लाईन फोडू पण शकता. फक्त ओपन पण दाखवू शकता. ओपन दाखवू शकता किंवा फक्त सिंगल एक लाईन दाखवू शकता किंवा असा कर्व पण तुम्ही दाखवू शकता.
त्याचप्रमाणे कुठं कुठं असणार आहेत डोर्स, इथे एक असणार आहे. ओके, नंतर हॉलमध्ये एक असणार आहे. हा हॉलचा मेन डोअर असणार आहे आणि इकडे बॅक साइडला पाठीमागचा डोअर असणार आहे. इथं आपण विंडो दाखवली पण ती दाखवायला नको होती. ओके, ती विंडो काय करायला पाहिजे, नंतरच्या प्लॅन मध्ये आपण दाखवू शकतो. पण इथं पाठीमागचा जर तुम्हाला दरवाजा दाखवायचा असेल तर ही विंडो तुम्हाला इथं दाखवता येत नाही. ओके, इथं किचनचा एक दाखवू शकतो, इथं या रूमचा, आणि हा जो आहे तो ओपन स्पेस फॉर युटिलिटी. ओके, सेकंड दाखवला डोअर आपण. तर इथं मेन डोअर आहे 4 फुटाचा, आपण दाखवूया. एंटर. नंतर किचनचा, किचनचा दरवाजा इथं छोटा होतो. इथं आपल्याला काय करायचंय, ड्रॉइंग इकडं थोडस सरकवून घ्यायचं. तर इथं काय करते मी, लँडिंग 3 फूट न सोडता इथं किचनचा दरवाजा ड्रॉ करते. ओके, 3 फीट. एंटर. ओके, हा माझा विथ डोअर आणि विंडो प्लॅन ड्रॉ करून झालाय. आता तुम्हाला ह्याला नेमिंग द्यायचं असेल डोअर्सला आणि विंडोजला. ओके, डोअरला डी प्लेस करू शकतो, विंडोजला डब्ल्यू प्रेस करू शकतो. ओके, इथं जे छोट्या विंडो त्याला व्हेंटिलेटर पण आपण म्हणू शकतो. तर हे तुम्ही टेक्स्ट
टेक्स्ट मध्ये जाऊन तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये झाले, टेक्स्ट मध्ये जाऊन काय करायचंय, सिंगल लाईन टेक्स्ट घेऊ शकता इथं. ओके, विंडोला W प्रेस करून हेच तुम्ही काय करू शकता, कॉपी करून हेच काय करू शकता, तुम्ही प्रत्येक विंडो पाशी जाऊन काय करू शकता, कॉपी करू शकता. ओके, प्रत्येकाला. आणि जर सेपरेट डायमेन्शन असेल, ओके, एखादी विंडो 6 फुटाची असेल, 7 फुटाची असेल, तर त्याला तुम्ही W1 W2 असं सुद्धा नेमिंग देऊ शकता. ओके, डोअरच्या ठिकाणी काय करणार मी इथं, जिथं डोअर्स आहेत तिथं काय करणार मी, D टाइप करणार. ओके, D. आणि तेच परत काय करणार आहे, सगळीकडं कॉपी करणार. ह्या रूमचा एक डोर दाखवायचा राहिला आपला. ओके, तर अशा पद्धतीने डोअर्स विंडोज तुम्ही ड्रॉ करू शकता.